नमस्ते, मी डॉक्टर मंगेश कुलकर्णी, शिव हॉस्पिटल अँड डायबिटीज केअर सेंटर. आज आपण पाहूया इन्शुलिन आणि डायबिटीज. तर डायबिटीजमध्ये प्रमुखतः इन्शुलिनची पण गरज पडते. काही पेशंटमध्ये इन्शुलिन इंजेक्शन जे आहे ते घेणं अत्यंत गरजेचे असतात. त्याच्यामध्ये पेशंटला वाटतं की इन्शुलिन का, तर इन्शुलिनसुद्धा हा ट्रीटमेंटचा भाग आहे. त्याच्यामध्ये टाईप 1मध्ये ते इन्शुलिन घ्यावंच लागतं. तर टाईप 2मध्ये सुद्धा काही वेळेस जर इन्शुलिन कमी प्रमाणात बनत असेल, ड्युरेशन जास्त असेल, डायबिटीज बऱ्याच वर्ष काय झालं असेल आणि काही प्रमाणामध्ये जर बनतं इन्शुलिन पण ते काम व्यवस्थित करत नसेल आणि साखर अनियंत्रित असेल, तर अशाच्यामध्ये आपल्याला इन्शुलिन घेणं गरजेचं आहे. तर इन्शुलिन घ्यायला माझ्या पेशंटला मी नेहमी सांगतो की तुम्ही अजिबात घाबरू नका, इन्शुलिन घ्या. तर डॉक्टर का देतात इन्शुलिन? तर काही पेशंटमध्ये टाईप 2च्या इन्शुलिन घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नवीन निदान झाले टाईप 2 डायबिटीजचे पेशंट की ज्यांच्यामध्ये ग्लुकोटॉक्सिसिटी असते, त्याच्यामध्ये टेम्पररी इन्शुलिन देऊन नंतर टॅब्लेट चालू करता येतात. तर काही वेळेस जर बॉडीमध्ये काही इन्फेक्शन असेल, डायबेटिक फूट असेल, काही पायाला जखम झाली असेल, काही ऑपरेशन वगैरे प्लॅन असेल पेशंटचं, अशामध्ये पेशंटला NPM राहावं लागत असेल किंवा काही मेडिकल इमर्जन्सी असेल की त्यावेळेस इन्शुलिन आपल्याला घेणं गरजेचं असतं. तर माझ्या कुठल्याही पेशंटने इन्शुलिनची भीती न बाळगता ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्शुलिन नक्की घ्या. थँक्यू.